आज मंत्रिपद काढून घेतले आणि दुसरं खातं दिले। ठीक आहे, आज शेवटी 50% का होईना पण शेतकऱ्यांच्या पोरांचा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो। आणि जे क्रीडा खातं तुम्ही दिले त्यांना, मला असं वाटते की त्यांना खेळण्यात जास्त रस आहे, मग ती रम्मी असेल किंवा आणखीन अनेक खेळ असतील, त्यांना क्रीडा खातं त्यांच्या आवडीचं खातं दिलं असावं। राज्यकर्त्यांनी अशा चुकीच्या लोकांना का पोसायचं, हा महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। कशासाठी पाठीशी घालताय? अशा चुका आढळल्याच्या नंतर हाकलून दिलं पाहिजे, पुन्हा मंत्रिपदाला संधी नाही दिली पाहिजे। शाळेमध्ये विद्यार्थी चुकला आणि एखादी घोडचूक केली तर शाळेचा मास्तर हेडमास्टर शाळेची टीसी काढून घरी पाठवतो विद्यार्थ्याला, एक लक्षात घ्या। हे तर मंत्री आहेत, अशा लोकांना तुम्ही पोसताय कशासाठी? कुठल्या जिल्हा परिषद निवडणुका जिंकायच्या आहेत तुम्हाला, कुठल्या महापालिका जिंकायच्या आहेत, हा प्रश्न आहे राज्यातल्या जनतेसमोर। अजितदादांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे राज्याला। माझा एक प्रश्न आहे की आपण यापूर्वी TV9शी बोलताना असं सांगितलं होतं की अजितदादांनी आपल्याला शब्द दिलेला आहे, तर आता जो शब्द तुम्हाला दिलेला होता, काय शब्द दिला होता आणि शब्द पाळलं गेलं का? आता हे खाते बदल जो झालेला आहे त्यावरती काय सांगायचं आपल्याला? शब्द दिलेला पाळला गेला नाही। आम्ही कालच जाहीर केले की दादांनी शब्द पाळला नाही। आम्हाला दादांनी सांगितलं होतं की मंगळवारी निर्णय होईल, मी शब्दाचा पक्का आहे, कृषी खात्याच्या बाबतीत निर्णय होईल, परंतु दादांनी शब्द पाळला नाही। मी दादांना शेतकऱ्यांच्या भावना समजावून सांगितल्या होत्या, आक्रोश महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला होता, कारण एवढ्या चुकीच्या पद्धतीनं आतापर्यंत कुठलाच कृषी मंत्री बोललेला नाही। मग निर्णय घेतले नसतील शेतकऱ्यांच्या हिताचे ते ठीक आहे, परंतु चुकीच्या पद्धतीनं आमच्या बापाला म्हणजे शेतकरी बापाला तुम्ही अवमानकारक बोलताय, भिकारी म्हणताय शेतकऱ्यांना। 1 रुपयाचा विमा तुम्ही योजना आणली त्यावेळेस 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, तुम्ही काय भिकाऱ्यासारखं मागायला लागले, अशा पद्धतीचे वक्तव्य। कर्जमाफी मागताय, कर्ज घेताय, लेकराचे लग्न करताय, पुन्हा कर्जमाफी द्या म्हणून बोंबलताय, अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेले आहेत। त्याच्यामुळे दादा तुम्ही असे लोक सांभाळू नका, त्यांना घरी बसवा, अशा शब्दात आम्ही शेतकऱ्यांच्या भावना दादांना पोहोचवल्या होत्या। दादांनी त्याच्यावरती होकारही दिला आणि आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारी निर्णय घेऊ, परंतु असं काय घडलं या 2 दिवसात आम्हाला माहीत नाही की खातं बदललं। म्हणजे माणिकराव कोकाटेंना खेळण्याचा जास्त नाद आहे म्हणून त्यांना क्रीडा खातं दिलंय का काय, असा आम्हाला प्रश्न होता। आता आपली भूमिका काय असणार यापुढे? नाही, आता एक लक्षात घ्या, जो कृषी मंत्री राज्याला मिळेल त्या कृषी मंत्र्याच्या समोर शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही येणार आहोत। कर्जमुक्तीचा विषय आहे, सोयाबीनला भाव, कापसाला भाव, पीक विमा, या 4 विषय घेऊन आम्ही कृषी मंत्र्याची भेट घेणार आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की एवढ्या दिवसात हे विषय मार्गी लागतील, अशा पद्धतीचं निवेदन राहील। आता शेवटी जे खातं त्या माणिकराव कोकाटेंना दिलं आहे त्या खात्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। कुठल्याही चांगली कामगिरी केली बाबा अशी, असं काय चांगलं काम केले की त्यांचं हे खातं काढून त्यांना दुसरं खातं दिले, कशासाठी सांभाळतोय आम्ही आणि कशासाठी पोचतोय असे चुकीचे लोक, याचं स्पष्टीकरण या 3 लोकांनी दिलं पाहिजे। धन्यवाद सर। एकंदरीत हे होते विजयकुमार घाडगे पाटील साहेब। त्यांचं असं म्हणणं आहे की यांना जो खाते माणिकराव कोकाटेंना जो कृषी विभाग काढून त्यांना क्रीडा खाता दिलेला आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। मात्र त्याचबरोबर नवीन कृषी मंत्री जो येणार आहे त्यांची ते भेट घेणार आहे आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ते त्यांच्यासमोर ते मांडणार आहेत। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी।